आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। शरद पवार यांचा आरक्षणाबाबत जरांगे व हाके यांना एकत्र बसून चर्चा करण्याचा सल्ला। राज्य सरकारच्या मराठा आणि ओबीसी आरक्षण संदर्भात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बोलावलेल्या बैठकीला ऐनवेळी विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्याने राज्य सरकारने शरद पवार यांच्यावर टीका केली होती। अचानक कोणाचा तरी फोन आला आणि या बैठकीवर बहिष्कार झाल्याचा आरोप सरकारने केला। हा फोन शरद पवार यांचा होता असा अप्रत्यक्ष आरोप सरकारने केला होता। त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची एक बैठक झाली। या बैठकीत सरकारला का सल्ला दिला असा प्रश्न केला असता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की सरकारच्या मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं, चांगली गोष्ट आहे। आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात। हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना, कारण नसताना याच्यामुळे गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही। मला असं वाटतं की आता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं, त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही जरांगेंना बोलवा, ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील किंवा काय त्यांचं नाव हाके ना, ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू।